फिमेल्समध्ये दिसणारं सगळ्यात कॉमन कपाळ आहे, निमुळतं होत जाणारं कपाळ, ज्याचा आयब्रोचा हा भाग आहे हा मोठा आहे आणि तिथने वरती निमुळतं होत जातं, हेअरलाईनला बंद आहे. तर त्यामध्ये हेअरलाईन कमी असते या निमुळत्या कपाळात. तर ही लोक आहेत शेअरिंग केअरिंग स्वभावाची. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट ही त्यांची सिंपल भावना आहे. ह्यांना लोकांना काय हवंय ते पटकन कळतं. हे अतिशय साधी सरळ सुद्धा स्वभावाची लोक असतात. तुला साथ देतील, तुझं कुठलंही काम असेल ते तुझ्या मदतीला उभी, तुझी मित्र असेल मैत्रीण असेल. हा अर्थात ते स्वार्थ बघून इन्व्हॉल्व्ह होतील ही गोष्ट वेगळी आहे, परंतु तुझ्या पाठीशी ते नक्की उभे असतील. तू तुझ्या डॉक्टर मैत्रिणींची कपाळं बघ, किंवा ज्या कोण तुझी मैत्रिणीचा अधिकारी वगैरे झाली ना गव्हर्नमेंटमध्ये, फिमेल्समध्ये ज्या छोट्या कपाळाच्या स्त्री आहेत त्यांचं अधिकारी होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्या ज्या क्षेत्रात राहतील ना त्या क्षेत्रात त्यांना यश मिळतं, म्हणजे संधी चालूनच येतात. म्हणजे त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक क्षेत्रापेक्षा ते जिथं जाणार तिथं ते यश मिळणार. तुम्हाला जे आवडतंय ना ते तू कर. आणि हे असं राहिलं ना तर एका वयानंतर म्हणजे 40शी नंतर ह्यांचा उत्कर्ष जबरदस्त होतो. फक्त एक आयुष्यात एकांत बराच असतो, भावनिक खळबळ झालेली असते की यार पार्टनरकडनं सुख नाही आहे, माझ्या भावना समजून घेणारा माझ्याकडे कोणी नाही. ह्या त्रासात ह्या स्त्रिया बराच काळ राहतात, किंवा पुरुषही जे असतात ना ह्या कपाळाचे ते ह्या त्रासात राहतात. यांच्यासाठी रेमेडी जी आहे ना ती अष्टभुजा देवीची, दुर्गा चालीसा आहे, हनुमान चालीसा आहे आणि स्वामी समर्थांची उपासना आहे. ह्या 2 ते 3 गोष्टी त्यांच्या नशिबात येतातच. कुठून ना कुठून तरी ही देवी किंवा स्वामी समर्थ हे त्यांना दिसतातच, किंवा कोणीतरी त्यांना एक गाईडलाईन मिळतो की बाबा रे तू स्वामींची उपासना कर. एक मजेशीर सांगतो तुला, तू जर तुझ्या अशा कपाळाच्या मित्राला किंवा मैत्रिणीला विचारलंस की तू सायकलवरनं पडला होतास का, किंवा तुला बाईकवरनं अपघात झालाय का, तर तुला तो नक्की हो सांगेल. दुसरं पाण्याचं भय असतं त्यांना. महिलांना प्रेग्नन्सीच्या काळात त्रास होतो, म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स हा घटक होतो. आणि पुरुषांमध्येही ते वर्कआउट करत असतील तोपर्यंत ठीक आहे, पण जर वर्कआउट सोडला तर ते फॅटू होत जातात, खूप लठ्ठ वगैरे होत जातात. आणखीन यांचं वाईट सांगायचं म्हणजे ना रे, खाईन तर तुपाशी नाही तर मी उपाशी राहीन, हा पाहिजे तर बेस्ट पाहिजे, नाहीतर मला काही नको, हा एक स्वभाव गुण त्यांच्यामध्ये असतो. हे झालं नॅरो फोरहेड.